बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री प्रकाश नावलकर सर लिखित कथा पेसाटी. पारू ये पारू, अगं ये पारे. कुठं उलातली गही? आत्ता होती की गहीतच? अगं ती भिंगरी सारखी हाय. आत्ता इथं तर मग तिथं का काय झालं गा? अक्का आरडायला हाय ना हितच मी. अगं काय हितच हाय म्हणतेस खुळे? कव्हापासून हाळी देतो या ते? वय खरं काय झालं ते सांगशील का नाही आता? मशिरीचा हात पदराला पुसत पुसत कमळा अक्का सांगू लागली. होतंय काय तवा डोंबाल? अगं खालतीकडच्या शेतात उद्या भांगलन हाय, तुला यायला पाहिजे बघ. अगं 4 गल्ल्या फिरून आलो, खरं एक बाई गावल तर खरं. आता या दिसात कोण गावल तुला? आता काय करावं बाई? अगं ज्याची त्याची बी कामं हाईतच की. आपलं सोडून कोण जाईल दुसऱ्याच्यात? सांग बरं तूच. समध्यासनी हाय हाय नव ते नव ती जना काय त्या का बघ जा. अगं तिथनंच आलोय आता. हे बघ जनाका, तू, मी आणि साखरू मावशी आली तर येईल ती भिवरा का बी. पण तिचं बी काय खरं नाही. का ग? तिला आणि काय झालं आता? चल म्हणावं की आजच्या दिस घात बी चांगली हाया, होईल की लवकर दिसा दिस. अगं तिच्या लेकीला बघायला येणार आहे ती आज. होय, म्हणून ती आली तर दुपारपासून येईल बी. तवर आम्ही जाऊया की पुढं. असं म्हणतेस वय? परवा पडलेल्या पावसानं सगळा शिवार कसा हिरवागार दिसायला लागला होता. 15 दिवसा अगोदर पेरलेलं भात तरारून आलंय. सरी धरून टोकनलेल्या भुईमुगाची आळी भुई फाडून वर येताना दिसल्या ती. तर त्याच भुईमुगाच्या वऱ्यातनं मोगलेल्या तुरी आणि चवळ्यानं आता कुठंसं बाळसं धरलंय. बांधावरल्या भेंडी आणि वरण्याला नुकतंच कोंब यायला सुरुवात झाला ती. अगदी येळेवर पडलेल्या पावसानं आणि 2 दिवसापासून दिलेल्या घातीनं शेतात कामाला माणसाला माणूस मिळेना झालं. तरी कमळाकानं 4 बायांचा जुगाड केलता. गावगाड्यात एकमेकांच्या शेतात गेल्याशिवाय आपल्यात बी कोण यायला मागत नाही. उसनं पैरं म्हटलंय कशाला? आणि कमळाका नेमकं हेच सारं जाणून होते. म्हणूनच तर तिचं 4-5 बायकात येणं जाणं होतं. आज त्याच बाया तिच्या अडचणीला उपयोगी आल्या. भैरुदानं गाडी झुपली तसं कमळाकानं 2 कोळपं, त्याची हिसकी, 1 पेसाटी, पाण्याची घागर आणि जेवणाची बुट्टी गाडीत ठेवली. भैरुदानं मळलेली तंबाखू फटाखाली ठेवून कासरा वडला तशी बैल चालायला लागली. कमळाका बायकासने हाळी देत शेताकडे निघाली. कमळाकाला जेमतेम 1-1.5 एकर शेत. खरं कामाला लई घट्ट बाई. ऊस तोडणीपासून ते पार भात मळणी पत्तूर काय पडल ते काम करायची. तिचा दादला बी तसाच खमक्या होता. दिसायला गोरी पान आणि नाकीडोळी सडपातळ कमळाका कामात गड्याला मागे सारत होती. तिचं लगीन होऊन 7-8 वर्ष झालतं. खरं अजून बी पाळणा हल्ला नव्हता. देवऋषी करून झालतं. पुण्या मुंबई पतूर सगळे डॉक्टर पालतं घातलं होतं. खरं कुठं गुणच येत नव्हता. कुस उजू दे म्हणून ती उपास तपास आणि देवऋषी करून दमली होती. पोटुशी राहिली की 1-2 महिन्यातच खाली व्हायची. गावगाड्यात आणि पै पाहुण्यात कुठं कुणाच्या सवासणीचा काय कार्यक्रम असला तर ती तिथं जायला धजायची. बायका तिला नको नको ते बोलायच्या. ते बोलणं तिला सहन व्हायचं नाही. एकदा तर भावाच्या मुलाच्या बारशाला गेलेल्या कमळाकाचा तिच्या वहिनीनं 4 माणसात अपमान केला होता. मूल रडालं म्हणून ती घ्यायला गेली आणि वहिनीनं ताडकन कानाखाली मारली. तेव्हापासनं ती कुणाच्या बारशाला, कुणाच्या वट्टी भरण्याच्या कार्यक्रमाला कधीच गेली नाही. असेल माझ्या नशिबात तर होईल पार म्हणून ती स्वतःला समजावायची.
खरं या समाजाचं काय? तिचा मालक तिला म्हणायचा, लोक दोन तोंडाने बोलणारे असतात. मूल झालं तरी बोलत्यात आणि नाही झालं तरी बोलत्यात. पोटाला पुवार नाही म्हणून काय जलुंबर झुरत मरत्यास का? मी आहे की तुला सांभाळणारा. असं म्हटलं की तिच्या अंगावर मूठभर मांस चढल्यागत व्हायचं. दोघा नवरा बायकोत मूल नाही म्हणून कधी भांडण झाल्याला गल्लीत तरी कोणाच्या ऐकिवात नव्हतं. संसार कसा असावा तर या दोघांसारखा, असं गावकरी एकमेकात बोलत असायचं. का त्यांचा चांगला चालला संसार कुणाकुणाला भगवत नव्हता. प्रत्येक गावात एक तरी कळीचा नारद असतोच. तसाच हिंच्या बी गावात असाच एक जण होता. त्यो बिनकामाचा पाटलाचा पोरगा येता जाता कमळाबाईला टोमणं मारायचा. नको नको ते बोलायचा. कमळाक्का बी त्यांचं बोलणं लई मनावर घ्यायची नाही. उगच पातळ चिखलात दगड मारून अंगावर का म्हणून घ्यावं म्हणून ती तिकडं कवा बघायचीच नाही. एकदा ती संध्याकाळ करून डेअरीवर दूध घालायला गेलती. तिथं ह्यो पारावर पोरांच्या दात काढत बसला होता. कमळाकाला बघून त्यानं शिट्टी मारली. म्हणाला, आज काय दुधाला फॅट लागायचं नाही तुझ्या. आमच्या घरला रतीब घाल, रोजचं पैसे देतो तुला. चार चौघात तो तसं म्हणालेलं कमळाकानं ऐकलं. ते ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या भिरभिटीत ती त्याच्या जवळ गेली आणि ताडकन त्याला म्हणाली, बाबाला विचारून ये जा अगोदर, भाड्या रतीब मागतो या. असं म्हणून तिनं पायातल्या चपलीनं त्याच्या दोन कानाखाली लगावल्या. तशी पारावरली बाकीची पोरं बी पसार झाली. पारावर कमळाकानं पाटलाच्या पोराला मारलेलं गावभर झालं. झालेला प्रकार पाटलाच्या कानावर गेला. रातच्याला वाड्यावर बैठक बसली. गावातली पंचमंडळी जमा झाली. आपापसात कुजबूज सुरू झाली. भर चौकात सगळ्यांसमोर असं मारायनं होतं. असं म्हणत प्रत्येकजण आपापली मतं मांडायला लागला. तवर कमळाका आणि तिचा मालक बैठकीत आलं. कमळाकाला बघितल्याबरोबर पाटलाचा पोरगा जास्तच पिसाळला. डोळे लाल करून तो कमळाकानं मारल्या गालावरनं हात फिरवायला लागला. पाटलांनी पानाला चुना लावत लावतच कमळाकाला प्रश्न केला, कमळाका काय झालतं सांगशील का? विचारा की तुमच्या लेकाला, उगाच त्याला माराया मी काय इडी नाही. आज कमळाकाचा पारा एकदम चढला होता. पाटलाच्या पूर्ण चवताळलेल्या नागिनीची कळ काढली होती. अख्ख्या गावाला माहीत होतं कमळाका उगाच नाही मारायची. त्यानंच काहीतरी कुरापत केली असेल म्हणूनच ठोकला असेल भाड्याला, असंच सारं गाव म्हणत होतं. पाटील बी पान तोंडात कोंबत दात फट खातच पोरावर खेकासलं. हां बोला चिरंजीव, काय भानगड आहे? काय भानगड बिनगड नाही. मग काय ओगीच मारलं का तुम्हासनी? माझं मी निस्तर तू किती बघतोच हिला. पोरग गुरमीतच बोललं. तेवढ्यात पैलवान देशमुख नाना मिशीवर हात पिळत त्याच्याकडे बघत म्हणाले, एवढीच अंगात रग असेल तर तालमीत या की राव. काय म्हणून आया बहिणीची आबरू काढतासा? पाटील हे जास्त होतंय बरं का. आवरा आवरा हेला, नाहीतर आम्ही बी काय काकणं घातली नाही ती हातात. तुमच्याकडे बघून समधी गप्पा आहेत. तसं पाटील तोंडातलं पान बाहेर थुंकत बोलला, पैलवान जरा दमानं घ्या. चुकलं असेल पोर. चुकायला काय नकाडा आहे यो. कितीदा सांगितलं म्या, पारावर बसून येता जाता टिंगल टवाळकी करण्यापरीस मळ्यात जाऊन कामावर लक्ष दे म्हणून. पैलवान संतापानं समद पाटलासनी सांगत होता. तवरच मधी हे उठला. नाना पैलवानावर धावून गेला. तसं पाटलाने त्याच्या दोन कानसुलात लावल्या आणि कमळाकाची माफी मागितली. कमळाकानं झाला प्रकार सांगितला. रोज रोज कसं टोमणं मारायचा, रस्त्यात अडवून काय काय बोलायचा ते सारं सारं अगदी पुराव्यानेशी सांगितलं. तसं समद गावकरी बी पाटलासनी बोलू लागलं. आमच्या बी लेकी बाळी आहेत या गावात, तवा जरा जपून वागायला शिक म्हणावं लेकाला. हे सारं चालू असताना पाटलाची मान खाली गेलती.
पाटलाच्या बायकोला ते सहन नाही झालं. आज पत्तोर मानानं जगल्या पाटलाची मान शरमेनं झुकली होती. एका इशाऱ्यावर गावाला नाचवणारा पाटील आज गावाच्या एकीपुढं हतबल झाला होता, ते बी आपल्या पोरामुळं. ते बघून पाटलीनबाई पुढं आली आणि जमल्या सर्वांसमोर पदर पसरून म्हणाली, एवढ्या टायमाला माफ करा त्याला, परत तो असं वागायचा नाही, ही माझी गॅरंटी. पाटलीनबाईनं असा सबूत दिल्यावर नाना पैलवानांनी समध्यासने आपापल्या घराला जायला सांगून मिटिंग बरखास्त केली. जाताना जो तो मनोमनी कमळाक्काचं गुणगान गात होता. झालेल्या गोष्टीतून धडा घेत पाटलांनी पोराला शहरात पाठवलं. त्या दिवसापासून गावात शांतता होती. पाटलाचं पोरगं गेल्यापासून गावातले अजून 4-5 जण शहरात गेले. गाव कसं शांत झालं होतं. दिसा मागून दिस जात होतं. गतसाला परीस औंधा सुगी मायंदाळ झालती. चुडीची पुनव आली की गावच्या पंढरीची जत्रा करायची असा गावकीनं ठराव केला. तसं गावातल्या पोरांनी गावात एकोप्याचं दर्शन देत गाव पांढरीचं देऊळ रंगवून काढलं. आठवड्यातनं एकदा देवळात मिटिंग सुरू झाली. जाणती लोक नवीन दमाच्या पोरासनी काय आणि कसं नियोजन करायचं ते बैजवार सांगत होती. बैलगाडी शर्यत, घोडागाडी शर्यत, रातच्याला तमाशा असं सगळं ठरायला लागलं. जत्रा 15 दिवसावर आली. तशी पुण्या मुंबईची मंडळी गावात डेरे दाखल व्हायला लागली. आठवड्याचा बाजार भरला होता. जो तो जत्रेला लागणारं सामान घ्यायला बाजारात आलता. जत्रेच्या अगोदरचा शेवटचा बाजार कसा माणसाने फुलवून गेलता. माहेर वाशीने यायला लागल्या होत्या. एसटी स्टँडवर पाय ठेवायला जागा नव्हती. अशातच कांठळ्या बसाव्या तशा स्पीकरचा आवाज करत पाटलाच्या पोराची जीप गाडी स्टँडवर आली. त्यानं शहरातनं आपल्या मैत्रासनी जत्रेला आणलं होतं. त्या पोराने अचानक स्टँडवरल्या पोरींची छेड काढायला सुरू केली. हिला टपली मार, तिला टपली मार असं त्यांचं चालू झालं. मावा खाऊन तिथंच थुंकत त्यांचा धिंगाणा चालला होता. पाटलाच्या पोरासारखेच त्याचे मित्र बी मवाली आणि छपरीच दिसत होते. स्टँडवर असणाऱ्या गोपाळच्या हॉटेलसमोर जीप गाडी उभी करून सगळे हॉटेलात जाणार तवर त्या जीप गाडीच्या बाजूला दुकान असणाऱ्या मुसलमानाच्या झांगऱ्यानं पुढं होऊन त्यासनी इनवणी केली. मालक, गाडी जरा पुढं लावा, धंद्याच्या आडवी आहे गाडी. त्यानं असं म्हणूच तोवर पाटलाच्या पोरानं मागं सारून झांगऱ्याच्या कानसुलात लावून तो म्हणाला, तुझ्या काय बाची जागा आहे काय रे? ते ऐकून बिचारा झांगऱ्या गप्पच बसला. काय बोलावं तरी ह्यो पाटलाचा पोरगा. तो काय न बोलताच आपल्या दुकानात गेला. झांगऱ्याला मारलेलं सुताराच्या रामानं बघितलं होतं. त्यानं पळत पळत जाऊन झांगऱ्याच्या बाबाला सांगितलं. झांगऱ्याचा बा नुकताच शेरडं घेऊन आलता. रामानं सांगितल्याबरोबर दारामागचा सोटा घेऊन तो सरळ गोपाळच्या हॉटेलात आला. पाटलाचं पोरगं पहिल्याच टेबलावर दोस्तांसंग भजी खात बसलं होतं. त्याला बघितल्याबरोबर हातातल्या सोट्याची मूठ आवळली. तुला लई मस्ती आली या व्हैर रांडच्या, असं म्हणत झांगऱ्याच्या बानं पाटलाच्या पोराच्या बकुटीला धरून बाहेर आणलं. तवर कोणीतरी नाना पैलवानाला ही बातमी दिली. तो बी पळतच गोपाळाच्या हॉटेलात आला. झांगऱ्याच्या बानं मागचा पुढचा विचार न करतात त्याच्या पायाच्या लवणीवर सोटा हाणला. पाटलाचं पोरगे मेलो मेलो म्हणत कळवळायला लागलं. झांगऱ्याचा बाद दुसरा सोटा डोक्यात घालणार तेवढ्यात नाना पैलवानानं वरच्यावर त्याचा हात धरला. तुला सोडत नाही आज, तुला सोडित नाही, असं म्हणत झांगऱ्याच्या बानं त्याला जोरात एक लात घातली. तसं पाटलाचं पोरगं पुढच्या टेबलावर जाऊन पडलं. तवर सगळा गाव गोपाळच्या हॉटेलासमोर जमला होता. याच्या काय बाच खातोय का आम्ही? झांगऱ्याचा बा बडबडायला लागला. चाचा चाचा आम्ही आहे ना मग, बघतो काय करतोय तो, असं म्हणत नाना पैलवानाने उतानं पडल्या पाटलाच्या पोरला उचलला आणि टेबलावर बसवला. कुणीतरी त्याला गलासभर पाणी पाजलं. तसं नाना पैलवान म्हणाल, खाज भागली नाही वय अजून तुझी? जराशी गाडी पुढं लावला असतास तर तुझ्या बाच्या काय झोळीत धोंड पडला असतं वैर सुक्काळीच्या, असं म्हणत नाना पैलवानाने बी 2 कानसुलात लावल्या. पैलवानाचा हात गालावर पडला तसं पाटलाचं पोरगं पैलवानाच्या पायावरच पडलं. चुकलं नाना,
पुढं 4 दिवसावर जत्रा आहे, जरा माणसासारखा वाग, असं म्हणून नाना पैलवानानं सगळ्यांची पांगापांग केली. जांगऱ्याच्या दुकानात जाऊन त्याची बी चौकशी केली. मी काय नाही बोललो तात्या त्याला, असं म्हणत झांगऱ्या रडायला लागला. अरे तू कशा बाहेर रडतोस? चाच्यानं बघ लगा आसमान दावलं त्याला आणि तू रडतोस? झांगऱ्याच्या पाठीवर हात ठेवून नाना पैलवान घरला गेला. इकडं 4 माणसात झालेला अपमान पाटलाच्या पोराच्या जिवारी लागला. त्याच्या डोळ्यांसमोर कमळाकानं झांगऱ्याचा बाच दिसायला लागला. 2 दिवस कसं तरी गेलं. एका संध्याकाळी झांगऱ्याचा बा नमाज पडून घरला येत होता. पाटलाच्या पोरानं तोच डाव साधला, गावंदरीत चाच्याला धरला. कुणाच्या एका धुनीत नसणारा चाच्या आपलं काम भलं की आपण भलं म्हणून नाकासमोर चालायचा. झांगऱ्याला मारलं तेव्हा तो पिसळायचं कारण म्हणजे राबून पोरांच्या पोटाला घालायचं आणि कुणी बी येऊन त्यासनी मारावं हे काय त्याच्या डोसक्याला पटलं नव्हतं. म्हणूनच तो त्या दिवशी चवताळा होता. नाना पैलवान जर आडवा आला नसता तर त्या दिवशी पाटलाच्या पोराची खांडोळी झाली असती. त्या दिवशी ते पोर वाचलं होतं. तोच डूक त्यानं मनात ठेवला होता. त्याचाच वचपा काढण्यासाठी आज पाटलाच्या पोरानं झांगऱ्याच्या बाला धरला होता. काय रे चाचा, लय उडालतास त्या दिवशी? आत्ता कोण तुझा बा येणार आहे का तुला सोडवायला? हा बोल की, आता काय दातकिळी बसली का तुझी? असं म्हणून पाटलाचा पोरगा हसायला लागला आणि संकट असल्या पोरासनी त्यानं फरमान सोडलं. ह्याचं हातपाय बांधा, तोंडात बोळा कोंबा आणि द्या ढकलून त्या हिरीत. झांगऱ्याचा बा गयावया करायला लागला. सांजच्या वेळी परसाकडच्या बायकांशिवाय गावंदरीत दुसरं कोण बी जात येत नव्हतं. पाटलाच्या पोरानं तोच मोका साधला होता. गावाच्या बाहेर असल्या मशिदीत नमाजला आलेली सगळीजण गावात गेलती. चाच्याच मागं राहिला होता. तो रोजच्याला नमाजाला जायचा, खरं सगळ्यात शेवटाला एकटाच यायचा. पाटलाच्या पोरानं हे हेरलं होतं. चाच्याला कवा कुठं आणि कधी गाठायचं ते अगोदरच ठरलं होतं. पाटलाच्या पोरा संकट आलेल्या एका पोरानं झांगऱ्याच्या बाचं तोंड दाबून बोळा कोंबला तर दुसऱ्यानं पाय धरला. त्या धडपडीत चाच्याची टोपी खाली पडली. चाच्याला काय केल्या हलता येईना का बोलता येईना. त्याचवेळी कमळाक्का आणि साकरू मावशी गावंदरीत परसाकडला येत होत्या. पाटलाच्या पोराला गावंदरीतनं कोणतरी येत्याला सुगावा लागला. तसा त्यानं बाजूच्या कुपाचा आधार घेतला आणि बाकीच्यासनी बी बांधाखाली झोपाया सांगितलं. कुपाकडला एकजण चाच्याला धरून तसाच उभा होता. कमळाक्का आणि साकरू मावशी बोलत बोलत चालल्या होत्या. किनाट पडायला आलती. पायाखालची वाट अजून सप्पई दिसत होती. चालता चालता कमळाक्काला चाच्याची नवी कोरी टोपी खाली पडल्याने नजरच पडली. अक्का, ही टोपी का कुणाची असेल? असं म्हणत कमळाक्कानं ती टोपी हातात घेतली. असेल कुणाची तरी मसुदीत गेलेल्याची, असं म्हणत साकरू मावशीनं दुजोरा दिला. चाच्या हे सारं ऐकत होता. त्यानं कमळाक्काला बघितलं आणि त्याला हायसं वाटलं. दोघी जणी 4 पावलंच पुढे गेले असतील तेवढ्यात चाच्याला धरून ठेवल्या पोराच्या पायाला लाल मुंग्याने यर गाठलं. त्याचा पाय मुंग्यांच्या वारुळावर होता. त्या लाल मुंग्या त्याला चावत होत्या. ते सहन झालं नाही. त्यानं झांगऱ्याच्या बाला तिथंच टाकलं आणि बांधाखाली उडी घेतली. झांगऱ्याचा बा धाडदिशी खाली पडला. तसा त्याच्या तोंडातनं बोळा खाली पडला. बोळा पडला तसा तो ओरडला, कमळाक्का, वाचीव वाचीव मला. कमळाक्का आणि साकरू मावशीच्या उरात धस्स झालं. असं अचानक कसला तरी आवाज आला म्हणून त्या बी घाबरल्या. त्या मागं वळून बघत्यात तर झांगऱ्याचा बा, चाच्या तुम्ही आणि हिथं काय वय? असं म्हणत दोघींनी त्याला बाहेर काढूस तोवर पाटलाचं पोरगं कुपा मागणं हातात कुऱ्हाड घेऊन धावून आलं. ती कुऱ्हाड आणि त्याचा तो अवतार बघून साकरू मावशी परसाकडला न जाताच घरला पळत सुटली. कमळे, कमळे, लई दिसापासनं तुझीच वाट बघालतो. कमळाकानं चपलीनं मारल्या गालावरनं हात फिरवत पाटलाचं पोरगं हसत हसत बोलत होता. आज दोघं बी गावल्यात, आत्ता सुटका नाही.
पाटलाच्या पोराला बघून कमळाका चवताळली. तिनं परसाकडचा तांब्या पाटलाच्या पोराच्या तोंडावर फेकून हाणला. तांब्या तोंडावर आदळल्याबरोबर त्याच्या हातातील कुऱ्हाड खाली पडली. कमळाकानं चवताळलेला वाघिणीवाणी ती कुऱ्हाड आपल्या हातात घेतली. पाटलाच्या पोरानं दोघांनी कमळाकाला धराया सांगितलं, पर तिचा तो रुद्र अवतार बघून ती पुढं आलेली पोरं बी मागे सरली. कमळाकानं आज महिषासूर मर्दिनीचं रूप घेतलं होतं. ते बघून बांधाखाली लपलेली पोरं बी मोहरं येत नव्हती. इकडं साखरू मावशी घरात जाऊन बेशुद्ध पडली. तिला काय होतंय ते कुणालाच कळेना. कुणीतरी पायातलं पायतान तिच्या नाकाला लावलं. तशी तिला सूज आली. कुणीतरी तिला पाणी पाजलं. साखरू मावशी आजूबाजूला गोळा झालेल्यांना सांगू लागली, अरे अरे घात झाला, घात झाला. त्या पाटलाच्या भाड्यानं मुसलमानाच्या चाच्याला आणि कमळाबाईला गावंदरीत अडवलंय. संगट 4 पोरं आणि कुऱ्हाड घेऊन हाय भाड्या. मावशीनं कमळाकावर काय काय बेतलं आहे ते सगळं सांगितलं. हा हा म्हणता बातमी सगळ्या गावात पसरली. जो तो गावंदरीकडे पळत सुटला. पाटलाच्या पोरानं आणि त्याच्या मित्रांनी मिळून कमळाकाला घेरलं होतं. ती 5 जण आणि ही दोघं असून बी एकटीच होती. झांगऱ्याच्या बाचं हातपाय दोरीनं बांधलं होतं. तो हातपाय कसं सुटतील ते बघत होता. त्याला सोडावं तर ही 5 जण अंगावर येणार हे कमळाकानं ओळखलं होतं. चाचा चाचा तुम्ही पडून राहावा, मी बघतो एकेकाला. कमळाकाच्या आवाजात चाच्याला आता एक वेगळीच बाई दिसली. या अल्लाह बचा लो इस औरत को, बचा लो, असं म्हणून त्यानं अल्लाहची प्रार्थना केली. त्या ऐकून तर पाटलाचं पोरगं जास्तच चवताळा. त्यानं मागचा पुढचा विचार न करता कमळाकावर झेप घेतली. तसं कमळाकानं पायानं जमिनीवरचा धुळा त्याच्या अंगावर उडवला आणि काय समजायच्या आतच ती ईज कोसळल्या वाणी त्याच्या अंगावर धावली. धुळा नाकात तोंडात गेल्यानं पाटलाच्या पोराला पुढचं कायच दिसेना. ह्योच मोका साधत कमळाकानं हातातल्या कुऱ्हाडीचा दांडा घट्ट धरला आणि होती नव्हती तेवढी सगळी ताकद लावून कुऱ्हाडीचा घाव त्याच्या कमरत मारला. तसा तो जोरात किंचाळला. त्याच्या डोळ्यापुढं अंधारी आली. कमळाकानं परत एकदा त्याच ताकदीनं कुऱ्हाड जोरात त्याच्या पायावर मारली. त्या घावानं लाकडाची भेकलं व्हावी तसं पाटलाच्या पोराच्या मांडीचं मांस खाली लोंबायला लागलं. रक्ताची चिळकांडी ओढून कमळाकाच्या तोंडावर आणि साऱ्या अंगावर रक्त आलं. ते बघून बाकीचे सारे वाट दिसल तिकडं पळायला लागले. तवर सारा गाव गावंदरीत पोचला होता. कमळाकाचा तो अवतार बघून तिच्यासमोर जायची कुणाला हिंमत होत नव्हती. गर्दीतनं वाट काढत नाना पैलवान आणि गावचं 2 पुढारी मोहरं होऊन पाटलाच्या पोराला उचलून घ्यायला लागलं. तसा अंगात आलेला लाड लक्ष्मीवाणी कमळाका कडाडली. नाना भाऊजी सोडा त्या भाड्याला, सोडा, त्याचा मुडदाच पडतो आज. तसा नाना पैलवान पुढं झाला. त्यानं कमळाकाच्या हातातील कुऱ्हाड काढून घेतली. बघाया आलेल्या आया बायाने कमळाकाचं लुगडं सरळ केलं. एकीनं तिच्या इस्कटल्या केसांचा बुचडा बांधला. पारू मावशीनं तिच्या तोंडावर लागलेलं रगात आपल्या पदरानं पुसलं. इकडे गावातल्या पोरांनी झांगऱ्याच्या बाचं हात पाय सोडलं. हातपाय मोकळं झाल्यावर चाच्यानं पळत जाऊन त्याला लात घातली. तसं पाटलाचं पोरगं तुटलेल्या कमरतनं आणि लोंबकळत असल्या मांडीला घेऊन उतानं पडलं. तरी बी चाच्याचा राग काही शांत होईना. चाच्यानं तोंडाला येईल तसल्या शिव्या द्यायला चालू केल्या आणि पाटलाच्या पोराच्या अंगावर धावून जायला लागलं. राग शांत झाल्यावर चाच्यानं कमळाकाचं पाय धरलं. अक्का तू होतेस म्हणून मी आज जिद्द आहे, नाहीतर ठार मारला असतं मला याने. कमळाका शांत उभी होती. तिला माहीत नव्हतं तिनं आज काय पराक्रम केला आहे तो. ती फक्त उघड्या डोळ्यानं समोर पडलेलं बघत होती. वरमी घाव लागल्यानं पाटलाचं पोर बेशुद्ध पडलं होतं. त्या मेल्या गत पडलेल्या शरीराची ही अशी हालत मीच केली आहे हे मानायला तिचं मन तयार होत नव्हतं. एका बाईची सहनशीलता संपते तेव्हा ती काहीही करू शकते, काहीही. हे आज कमळाकानं दाखवून दिलं होतं आणि अख्खा गाव ते बघत होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा
आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.